गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. आपला भारत देश हा अध्यात्मप्रधान संस्कृती असलेला एकमेव देश आहे. त्यातही महाराष्ट्राच्या पुण्यपावन भूमीमध्ये ज्ञानेश्वर, तुकाराम, एकनाथांची परंपरा आजमितीपर्यंत चालू आहे. सुमारे 1200 वर्षांपूर्वी श्रीमद आद्य शंकराचार्यांनी वैदिक धर्माचे पुनरुज्जीवन केले. परमेश्वराने अनेक वेळा जन्म घेऊन वैदिक धर्माचे रक्षण केले आहे. सांप्रतच्या अज्ञानोधिक काळात पैसा व प्रसिद्धीच्या मागे वेगाने धावणाऱ्या मानवाला शाश्वत सुखाचा मार्ग दाखवण्यासाठी आणि वेदधर्माला आलेली ग्लानी दूर करण्यासाठी गुरुरूपामध्ये परमपूज्य रामकृष्ण क्षीरसागर स्वामींनी 16 फेब्रुवारी 1934 म्हणजेच शके 1855 फाल्गुन मास शुद्ध तृतीयेला नगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील रायतळे गावी अवतार घेतला. वयाच्या अवघ्या 7व्या वर्षी ईश्वरी साक्षात्कार झाला व त्रिकाल ज्ञान प्राप्त झाले. पुढे भगवान श्री दत्तात्रेयांनी गाणगापूरला बोलावून घेतले. स्वामी नृसिंह सरस्वतींच्या रूपात प्रकट होऊन अनुग्रह दिला. स्वामींच्या आज्ञेचे तंतोतंत पालन करून 25 वर्षे तपश्चर्या केल्यावर स्वामींनी पुन्हा दर्शन देऊन मला तुझ्याकडून वेदांचे कार्य करवून घ्यायचे आहे असा आदेश दिला. इथेच परमपूज्य रामकृष्ण स्वामी महाराजांना आपल्या जीवनाची कल्पना आली आणि गुरु आज्ञेप्रमाणे कार्याला सुरुवात झाली. 1974 साली दत्त देवस्थान ट्रस्टची स्थापना झाली. वेदांचे संवर्धन व संरक्षण हे मुख्य कार्य जोमाने सुरू झाले. यातूनच वेदांत विद्यापीठची संकल्पना पुढे आली व 100 विद्यार्थ्यांची गुरुकुल पद्धतीने सोय होण्यासाठी वेदांत वास्तू बांधण्यात आली. याचबरोबर सामान्य लोकांना दर्शन देणे व मार्गदर्शन करणे चालू झाले. सत्संग मंडळांच्या स्थापना झाल्या. भक्तांशी होणाऱ्या संवादातूनच गुरुवाणी, अमृत कलश, श्री रामकृष्ण वाच, नित्य गुरुवाणी या अनमोल ग्रंथांची निर्मिती झाली. सर्व क्षेत्रातील भक्त कार्यात सहभागी होऊ लागले. भक्तांचा अहंकार कमी व्हावा म्हणून भिक्षासत्र सुरू झाले. पुढील काळात आधारस्तंभ म्हणून भव्य असे दत्त मंदिर उभारले गेले आहे. एकाच मुळीतून आलेला वड, औदुंबर, पिंपळ हा देववृक्ष परमपूज्य गुरुदेवांच्या अलौकिक साक्षात्काराची प्रचिती नित्य देत आहे. या काळापासून भक्तांनाही जे अनुभव येत आहेत त्याचेच श्रवण आपण आता करणार आहोत. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. आजच्या या आपल्या पॉडकास्ट साठी आमच्या गुरु भगिनी बरेली विभागातल्या आहेत. त्यांचं मी स्वागत करते. नंदिनी नागे, आपलं स्वागत आहे आमच्या या पॉडकास्ट मध्ये. आपण वेळ न घालवता लगेच सुरू करूया. की पहिलं असं मला विचारावंसं वाटतंय की तुमचं बालपण, त्या तुमच्या माहेरी धार्मिक संस्कार वगैरे याबद्दल जरा सांगा. मी पूर्वाश्रमीची नंदिनी वालावलकर. ओके. आणि माझा जन्म झाला कोचीन, केरळा. कारण तिथे माझे वडील चहाचे व्यापारी होते, त्यामुळे तिथे जन्म झाला आणि हे झालं. आणि मग तिथे मराठी शिक्षण नव्हतं म्हणून मग आम्ही कर्नाटक स्टेटमध्ये बेळगाव ह्या शहरी आलो आणि तिथेच स्थायिक झालो. आणि व्यापारी हे असल्यामुळे इतकं काही आमच्याकडे बाहेर फिरणं वेळणं होतं. घरात धार्मिक वातावरण थोडंच, म्हणजे पूजा अर्चा, वर्षातून एकदा कुलदेवाला जाणं, एवढंच वातावरण होतं. पण माझे वडील मात्र नरसिंहवाडीला जायचे. पहिल्यापासून जे जात होते ते शेवट परत. एवढंच आमच्याकडे वातावरण होतं धार्मिक, आणि आस्तिक होते आई बाबा, एवढंच. आणि मग तुमचं लग्न झाल्यानंतर सासरचं वातावरण? मग 1980 साली आमचं लग्न झालं. आणखी नाडगिरांच्या घरी खूप सोळं ओढ होतं. देवधर्म, कुलाचार, कुलधर्म हे सगळं होतं. देव पण तिथे केलं, पण तोपर्यंत गुरु केले नव्हते. बरोबर. देव ह्यावरच विश्वास, देवाला गेलं की झालं, असं झालं. आणखीन मग नंतर ज्यावेळी आम्ही मुंबईला आलो आणि मुंबईच्या बिल्डिंगमध्ये होतो, तर मी 2-3 घरी आमच्या गुरुदेवांचा फोटो बघितला. अच्छा. फोटो बघितला तरी एक फोटो, ते नमस्कार करतात पण आपण नमस्कार, एवढंच झालं. आणखीन नंतर काय झालं, एक दिवशी हे गोडेंच्या घरी गेले. आणखीन तिथे मला बोलवत होते, पण मी खरं सांगते माझा असा गुरुवर वगैरे असा विश्वास नव्हता, मी गेले नाही आणि घरीच राहिले. पण येताना हे मी गुरुवाणीची पुस्तकं आणली गुरुदेवांची आणि ती वाचली.
ती वाचली आणि असं झालं की अरे आपण किती मोठी चूक केली, इथपर्यंत गुरुदेव आल्या असताना आपण गेलो नाही, ही खूप मोठी चूक झाली. पुस्तकं वाचल्या तर हा पुस्तकं पहिला. गुरुवाच हा. आणखीन मग मी ह्यांच्या पाठीमागेच लागले की नाही आता आपण नगरला जायचं, इथं घेतलं नाही ना, नगरला जायचं. मग आम्ही, आमची गाडी होती त्यावेळी, ती गाडी करून म्हणजे माहित पण नव्हतं, सावेडी रस्ता, ते झोपडी कॅन्टीन, हे शोधत शोधत तिथे गेलो. आणखीन मग दर्शनाला गेलो, वरती बसत होते त्यावेळी गुरुदेव. त्यावेळी क्यू मध्ये पण मला थांबायचं माहित नव्हतं, जण मी ह्यांच्याच पाठीमागे जाऊन थांबले. मला गुरुदेव सांगत होते असं असं, ते काय सांगतात मला कळत चांगले गुरुदेव नव्हतं. तर मी त्यांना असं केलं खरं म्हणजे. तर त्यांनी सांगितलं बायकांची लाईन, तिथे कोणीच नव्हतं ना, मग मी तिथे लाईन मध्ये गेले. पण गुरुदेवांचं दर्शन घेतलं आणि एवढं असं काय झालं की ते विचारूच नका. आणखीन ते दर्शन घेऊन मग तिथं बसायला पण काही इतकं देत नव्हते, आम्ही खाली आलो. पण ध्यास लागला की परत गुरुदेवांच्या दर्शनाला जायचंच. आणि मग आमच्या बरोबर आमची मुलगी पण असायची नेहमी. आणि मुख्य म्हणजे ती पण कंटाळायची नाही की काय तुम्ही सारखं सारखं मला गुरुदेवांकडे घेऊन होता, इथं बस तिथं उठ, असा नमस्कार कर तसा नमस्कार कर म्हणता. हे ती पण कटकट करत होती, म्हणून आम्ही जाऊ शकत होतो. बरोबर. नाहीतर तिला एकटीला घरी जाऊन आम्ही दोघं जाऊ शकलो नसलो गुरुदेवांच्याकडे. मग असं करता करता आम्ही दर्शनाला मग जायला लागलो. असंच एक दिवस काय झालं, आम्ही गुरुदेवांच्या दर्शनाला जाताना एवढा मोठा तेलाचा डबा अर्पण केला गुरुदेवांना. कारण का आमच्या साईडला ना समई देवळात समईमध्ये दिव्याचं तेल घालतात, म्हणून पुष्कळ जण देवाचे तेलाचा डबा मोठा देतात. आम्ही पण दिला. आणखीन आम्ही दर्शन घेतलं, हे वरून खाली आले आणि तिथे 2-4 बायका गुरुदेव काय बोलतात ते ऐकत बसलेल्या. मग मी पण तिथे जाऊन बसले. तर गुरुदेव काय म्हणाले की काय आजकाल लोकांना कळत नाही, तेलाचा डबा अर्पण करतात. तेल हे काय द्यायचं, तेल हे शनीला द्यायचं, गुरुला नाही. असं म्हटल्यावर मला जरा हे झालं. मग मी पटकन उठली, गुरुदेवाला म्हटलं माफ करा, माहिती नव्हतं आणि चूक झाली, पुन्हा अशी चूक करणार. ते म्हणाले काही हरकत नाही. मग तिथे गुरुदेवांचे ते थोरवी सेवक ते होते, ते मग गुरुदेव म्हणाले जा रे त्या नाडगेला ह्यांच्या मिस्टरांना बोलवू ना. मग ते खाली गेले, ह्यांना वर बोलवलं आणि गुरुदेव म्हणाले तुमचे भाव चांगले आहेत, पण भाव जरी चांगले असले तरी तेल अर्पण करायचं नाही, ही चूक करायची नाही. तुम्हाला अर्पण करायचंच असेल तर तूप, साखर, गूळ हे अर्पण करा. यांनी पण म्हटलं चूक झाली, परत नाही करणार. मग असं झाल्यानंतर गुरुदेवांना काय पुढचा अंदाज होता काय माहिती, गुरुदेवांनी माझ्याकडे असं बघितलं आणि मला म्हणाले इकडे या. आणि मला असं मी जवळ बोलवला. आपण नेहमी लांबून गुरुदेवांच्या जवळ जाणं आणि तो एक काय तो ओढा म्हणतात तो आपल्यावर पडणं, ते का असते ते मी अनुभव. आणि मग मला तिकडच्या सेवकाला म्हटलं एक श्रीफळ घे रे, आणि मला म्हटलं ओटीत घे. मी अक्षरशः असं ओटीत गुरु आणि घाबरत, कारण तो पडला नाही पाहिजे, तो माझ्या ओटीत त्यांनी श्रीफळ घातलं. ते श्रीफळ घातल्यावर मला जे झालं ना आनंद, बरोबर, तो म्हणजे अजूनही मला होतं की गुरुदेव समोर आहेत आणि मी श्रीफळ घेतलंय असं झालं गेलं. आणखीन मग आम्ही त्याच आनंदात हे करून गुरुदेवांचा निरोप घेऊन मुंबईला यायला निघालो. स्वतःच्या गाडीने मुंबईला यायला निघालो, आरामात आलो, पनवेल पर्यंत आलो. आणखीन काय सिग्नलला गाडी थांबली होती म्हणत आता ऊन वाढणार, मुंबई जवळ आलं म्हणून आम्ही काचा वर केल्या आणि एसी सुरू केलं आणि क्षणार्धात समोरून एक मोठाच्या मोठा ट्रेलर होता, त्याच्यात लोखंडी सळ्या होत्या. तो सळ्या आणलेला, हे आमची काही चूक नसताना आम्हाला असं आपटत आमच्या गाडीच्या काचा कापत गेला आणि न थांबता पळाला. आणि त्या जर काचा उघड्या असल्या असत्या तर त्या सळ्या आत आल्या आणि काय झालं असतं कोणास ठाऊक. पण काचा फुटत गेल्या आणि संपूर्ण माझ्या आणि ह्यांच्या अंगावर काचांचा पाऊस. एक काचचा कण जर डोळ्यात गेला असता तर काय झालं असतं कोणास ठाऊक. पण कसं काय कोणास ठाऊक, मी हात केल्यावर माझे हात दोन्ही डोळ्यावर गेले, ऑटोमॅटिक कोणीतरी ठेवल्यासारखं, आणि डोळे गच्च बंद झाले. एकही कण काचेचा गेला नाही. आम्ही खाली उतरलो, काचा सगळ्या झाडल्या आणि गुरुदेवांचं नामस्मरण करत परत मी डोळे बंद ठेवूनच गाडीत बसले.
आणखीन एवढंच झालं, पण कोणाच्याही अंगावर एक ओरखडा झाला, कोणाला जखम झाली, काय झाली, गाडी बंद पडली, काही झालं नाही. मी मानते की जे गुरुदेवानी मला श्रीफळ दिलं होतं बरोबर, आशीर्वादाचं, बरोबर ते माझ्या बरोबर होतं, म्हणून आम्ही त्यातून वाच हा आमचा गुरुदेवांचा अनुभव खरंच चांगला. हा अनुभव खूपच दिव्य आहे. हा. कारण त्याच्यामध्ये 2 गोष्टी आहेत की गुरुदेवांनी तुम्हाला मार्गदर्शन पण केलं की हो. तेल कोणाला अर्पण करायचं असतं. त्याला माहिती नसतं. हा, तर आणि ते- गुरुदेवांकडे आल्यानंतर आम्हाला सगळं कळालं. नमस्कार कसा करायचा, काय करायचं, घरात दुपाचा दिवा लावायचा, काय करायचं, हे सगळं जे जे सांगतात ते अजून पण समजलं. आणखीन आमच्या मुलीलाही समजतं. बरोबर. कारण का तत्पूर्वी मला असं वाटतं तुम्ही जे सुरुवातीला म्हणालात की दर्शनाला मी गेले नव्हते, पण हो. गुरुवाणीची पुस्तकं घेऊन हो. आल्यावर तुम्ही वाचली. मला असं वाचली. वाटतं की ही गुरुवाणीची जी पुस्तकं आहेत ना, हा. तर खरोखर- सगळं मार्गदर्शन आपल्याला गुरुदेव अत्यंत सोप्या कारण भाषेत आमच्या करत घरी असतात. जरी पाहुणे आले आणि गुरुवाणी वाचलं तर अरे वा, तुमचे गुरुदेवांचं हा, हे चांगलं चांगलं आहे, आहे. मला ही पुस्तकं घेऊन दे, बरोबर. असं देऊन म्हणजे आम्ही पुस्तकं देतो, हे करतो. आणि मुलींच्या मनावर पण मग इतका हे झाला की ज्यावेळी लग्न करून घरी गेली आपल्या, आणि त्यांचं रिसॉर्ट आहे याच्यात, Okay. तर तिने आपल्या रिसॉर्टवर पण प्रसार यात्रा ठेवली. अच्छा. आपण गेलो होतो मुंबई हो, सत्संगाचे बरोबर. सगळे, त्यावेळी मला वाटतं नवग्रह होते. ओके. नवग्रह हे होते, म्हणजे मुलींच्याही मनात, मुलांच्या आपल्या मनात की गुरुदेवांचा प्रसार करावा, काहीतरी करावं हे वाटतंय. हेच आम्हाला आपल्यासाठी महत्वाचं आहे. खरी गोष्ट आहे. कारण आपण तर करतोच आहोत, आपल्याला करतोच. अनुभव, कारण पण आपण आपल्या धार्मिक आहेत, पण पुढच्या पुढच्या- पिढीने करायला पाहिजे. आणि आजच्या काळात आपल्यासाठी आजच्या फार काळात. महत्त्वाचं आणि मन लावून तिने सगळं अगदी ह्याच्यावर केलं, हे झालं, सगळं झालं. आणखीन मग दुसरा एक अनुभव म्हटलं तर काय झालं, आम्ही मुंबई सत्संगाचे लोक, गुरुदेव फार आजारी होते ना, हो. त्यावेळी मुंबईत सत्संगाचे लोक मृत्युंजय जप करायचे. हा, आणखीन मग आम्ही त्यावेळी हे पण नव्हतो, मेंबर पण नव्हतो मुंबई सत्संगाचे, त्यामुळे आम्ही काय त्या ह्याला जात नव्हतो. पण अजित शेटे म्हणतो ना, हो. ते इथे असायचे. मग ते आम्हाला नगरला घेऊन जायचे, तिकडच्या काय 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 गोष्टी सांगायचे, काहीतरी करायचे, आणि आम्ही पण त्या मन लावून ऐकायचो. मग ते एक दिवस आम्हाला काय म्हणाले, आपण पण मृत्युंजय जप करूया. अच्छा. तर आम्ही म्हटलं करता येतो का, तर तो म्हणाले हो आपण करूया, आणि बोरिवलीला इथे आमच्या जवळ राम मंदिर आहे, हो. तर त्या राम मंदिरमध्ये करूया. आम्ही पण तयार झालो. आणि मग आपण हे काय करायचो, एक 9-10 गुरुजी हे जमून तिथे राम मंदिरमध्ये जप करायचं. 2-3 महिने जप, आणखीन त्याच्यानंतर 3ऱ्या महिन्यात जप आणि होम, असं करायचं. ज्यावेळी जप होता त्यावेळी मग गुरुजींना आमच्या घरातून खिचडी बिचडी, चहा, कॉफी आम्ही घेऊन जाऊन तेवढी सेवा करायचो. पण होम असताना आम्ही प्रसाद भोजन द्यायचे. पण ते प्रसाद भोजन काय मला एकदम 9-10 लोकांचं करायला यायचं नाही, म्हणून आम्ही दुसरीकडे ऑर्डर द्यायची. मग असे 2-3 होम झाले. मग एकदा काय झालं की राम मंदिर आम्हाला होम करायला मिळालं नाही, आणि ते आम्ही गोरेगावच्या देवळात करायला गेलो. तर कारण गुरुजी पण गोरेगावचेच होते, तर तिथे होम झाला, हे झालं, सगळं झालं. आणि जेवणाची ऑर्डर दिली होती, तर तिला आम्ही 9 गुरुजी होतो. आम्ही म्हटलं जर पुरतील इतकं एक 10-12 लोकांचं तरी जेवण पाठवा. तिने हा म्हटलं. आणि ज्यावेळी आम्ही घेऊन जायला डबे आणलो त्यावेळी डबे एवढे एवढे, हो. आणि त्यात सुद्धा अर्ध अन्न. तर ते बघून मला इतकी भीती वाटली की आता हे करायचं काय. आणि गोरेगावला पोचलो, कुठून गोरेगावचं काय माहित नाही, आणि आपल्याला कांद्या लसणी शिवाय असा हे प्रसाद पाहिजे. मग त्यावेळी गुरुदेवांचा दावा केला, गुरुदेव काही करा आणि ह्याचं काय ते बघा, गुरुजी उपाशी नाही जाता पाहिजे. हो. असं सगळं झालं. माझा लक्ष नाही होमामध्ये, पण एकदा होम झाला, सगळं झालं. आणखीन प्रसाद भोजनाला गुरुजी बसले, गुरुजी जेवले, म्हणजे काय त्यांना कमी पडलं नाही. आणि बघतो तर डब्यामध्ये परत अन्न शिल्लक होतं. मग आता ते घरी घेऊन येऊन आपणच खाणं काय आपल्याला हे नाही. मग तिकडे आम्ही एक 25-26 भक्त जमलेलो. मग तिकडे काय आपल्याकडे छोट्या प्लेट बिल असतात ना, प्लेटी डब्याची झाकणं बिकणं सगळं घेतली, आणि सगळ्यांना सांगितलं सगळ्यांना संगत घेऊन पोटभर जेवण मिळणार नाही, बरोबर, पण प्रसाद मिळेल, चालेल का. ते म्हणाला हो हो. मग आम्ही काय केलं, सगळे डबे उघडले, सगळ्या प्लेटमध्ये थोडं 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 घातला प्रसाद म्हणून, आणि असं करून करता करता 26 प्लेट भरल्या. म्हणजे जिथे तुम्हाला 9 जणांना पुरेल की नाही वाटत होतं तिथे 26 प्लेट भरला. आणि सगळ्यांना जेवून इतका आनंद झाला की ते म्हणाले घरी पोटभर जेवून पण इतकी तृप्ती येते, इतकी आम्हाला तृप्ती आली, आणि सगळ्यांना अगदी प्रसन्न वातावरण झालं. म्हणजे मग हे सगळं आम्ही खुशीने दुसऱ्या दिवशी फोनवर गुरुदेवांना सांगितलं.
हा, तर गुरुदेव म्हणाले, वा, मग तुम्हाला पण गुरुचरित्रातल्या भास्कराचा अनुभव आला तर. क्या बात आहे. खरी हा, गोष्ट आहे. म्हणजे असे हे अनुभव आम्हाला फक्त गुरुदेवांमुळे होत गेले. बरोबर. आणि आता आम्हाला ह्यातच खुशी आहे. बरोबर. आता आम्ही घरात दोघं एकटेच असतो. मुलगी आमची बाहेरगावी असते, दुबईला असते. पण आम्हाला सगळे लोक म्हणतात एकटे राहता, एकटे राहता. आम्ही म्हटलं आम्हाला काही, आम्ही एकटे नाही, आमच्याबरोबर आमचे गुरुदेव आहे. बरोबर. काहीही झाले, संकट बिंकट ही येणार, येणारच. जशी खुशी आहे तसं येणारच. बरोबर. पण त्याचं आम्हाला कधी भीती वाटत वाटत नाही. का, तर आमच्या पाठीशी आमचे गुरुदेव आहेत. येस. आणि त्याच्यावरच आम्ही हे करतो. आणखी व्यवस्थित मला वाटतं चांगलं इथे ज्ञानेश्वरीतल्या एका नोटवर आपण इथे थांबू शकतो हा. की श्री गुरु सारिखा असता वाटी राखा, इतरांचा लेखा कोण तरी. आपल्याला बरोबर. गरजच नाही, आपली गुरुमाऊली आपल्या बरोबर आहे बरोबर आहे. म्हटल्यावर बरोबर. आपल्याला कधीच अगदी, असं वाटत अगदी नाही. वाटत आणि हाच आपला मोठा ठेवा आहे हो. की आपण खरंच. सगळ्यांनी लक्षात ठेवलं खरंच. पाहिजे की गुरुचरणीच कायम असलं पाहिजे. पाहिजे. मला वाटतं इथे हेच, थांबूया हो, आपण. हो, हो. आपण इकडे आला त्याबद्दल मी परत आपल्याला एकदा हेच गुरुचरण मिळवते. धन्यवाद. Yes. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.